ठीक आहे, क्लिअर आहे का? सपोर्ट्स आणि रेजिस्टन्सेस. सपोर्ट म्हणजे काय, तर अशी जागा जिथून किमती परत बाउन्स बॅक करतायत, आणि रेजिस्टन्स म्हणजे अशी जागा की त्या लेवलच्या वर किमती जायचा प्रयत्न करतायत बट फेल होत आहेत सारख्या सारख्या, किंमत त्या लेवल पेक्षा वर जात नाहीये. आता सांगा अजून एक कंपनीचं नाव, दोन कंपनीचं नाव सांगा. आधी एक करू बघू आणि नंतर दुसरी बघू. एकच मिनिट थांबा, त्याच्या आधी ना हे याला कॅन्डल्स मध्ये कन्वर्ट करून दाखवतो. दिसतंय का? बघा आता मी जेव्हा ही लाईन मार्क केली तेव्हा लाईन चार्टवर किंवा एरिया चार्टवर तुम्हाला असं वाटत होतं की इथे लांब आहे, ठीक आहे, हे लांब आहे, पण त्या दिवशी भाव खाली येऊन परत तिथे टच करून वर गेले होते. म्हणजे ऍक्च्युअली तिथे ट्रेड झाला होता का, रेट आला होता का? येस, आला होता. आणि ही जे आता इकडे आपण जेव्हा मार्किंग करतो त्यामुळे असं तुम्ही एवढं कट टू कट नाही, एक्झॅक्ट मॅच झालंच पाहिजे याच्या पंधात करू नका. त्याच्या जवळपास कुठेतरी मार्क करा त्याचे, आणि तो सपोर्ट म्हणूनच काउंट करायचा. हा सपोर्ट आहे, हा सपोर्ट आहे, हा सपोर्ट आहे. हा आता इथे पण वाटतंय की इथे लांबूनच परत फिरलाय, पण ऍक्च्युअली त्या दिवशी रेट वर गेलेला असेल आणि तिथे टच करून परत खाली आलेला असेल. ठीक आहे, सांगा कंपनीचं नाव. साठी सर कंपनीचं नाव सांगा एखाद्या. रिलायन्स काय? रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रिलायन्स पॉवर, रिलायन्स इन्फ्रा, कुठली घेऊ? इंडस्ट्रीज. इंडस्ट्रीज ठीक आहे. माझ्या स्क्रीनवर बघा आता, माझ्या स्क्रीनवर हा 5 वर्षाचा चार्ट आहे रिलायन्स. कितीचा? 5 वर्षाचा. या 5 वर्षाच्या चार्टवर ही एक कुठेतरी काहीतरी लेवल मला दिसते की सारखं सारखं तिथपर्यंत वर जातात आणि खाली येतात, वर जातात खाली येतात, वर जातात खाली येतात, वर जातात खाली येतात, वर जातात खाली येतात. ही लेवल काय आहे? रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, म्हणजे इकडे असताना मी आता याला काय, हा काय माझा वीकली टाइम फ्रेम आहे, एक आठवड्याचा काळ आहे. कॅन्डल्स माहिती आपल्याला, कॅन्डल्स मध्ये हो. ठीक आहे, भाव रिलायन्स कंपनीचे शेअरचे भाव वाढले आहे, हा कोविड आहे. कोविड नंतर वाढले, खाली आले, वाढले, खाली आले, वाढले, या लेवल पर्यंत गेले, तिकडून खाली आले, परत या आधीच्याच लेवलवर गेले, तिकडून परत खाली आले. म्हणजे इथे काय होतंय, तर इथे किमती रेजिस्ट करतायत वर जाण्यापासून, कुणीतरी त्यांना रेजिस्ट करताय. खाली आले, परत वर गेले भाव, आणि परत खाली आले, परत त्याच लेवल पासून जी काही लेवल आहे 1250, 55, 60 ची, त्या 1250, 55 पासून परत खाली फिरताय. वर जायचा प्रयत्न झाला परत एक किती, हा 2 महिने जवळपास प्रयत्न चालू होता. एक कॅन्डल आहे एक आठवड्याची, ठीक आहे. त्यामुळे जवळपास 2 महिने भाव वर जायचा प्रयत्न करत होते पण फेल झाले आणि परत खाली. त्यानंतर परत 2-3 महिन्यांनी किंवा एक 4-5-6 महिन्यांनी भाव त्या लेवल पासून वर गेले, वर गेले, वर गेले, वर 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 परत खाली आले, तिथे आले. ठीक आहे. आता बघा काही टर्मिनॉलॉजी किंवा काही टर्म्स अजून ऍड करतो याच्यामध्ये. हा काय, ही कशाची लेवल आहे? रेजिस्टन्स. रेजिस्टन्स. रेजिस्टन्स मी काय काय वापरतो ते पण बघा. याला इकडे डाऊन एरो वापरतोय फॉर रेजिस्टन्स, इकडे डाऊन एरो वापरतोय फॉर रेजिस्टन्स, मी इकडे डाऊन एरो वापरतोय फॉर रेजिस्टन्स. आहे का क्लिअर? रेजिस्टन्सेस 1, 2, 3, 4, 5. आता इथे तुम्हाला हा रेजिस्टन्स हे माहित होतं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. बघा, कोविड वर गेला, खाली आला, हा तुम्हाला माहिती आहे, हा रेजिस्टन्स आहे. परत हा रेजिस्टन्स पेक्षा किमती वर गेल्या, इकडे आता हा बनला रेजिस्टन्स. सेकंड टाइम
इकडे गेला परत खाली. आता हा तुम्हाला वाटतंय की आधीच्या जिथपर्यंत किमती गेल्या होत्या त्याच्या जवळपास किमती गेल्या आणि तिथून परत खाली आल्या. हा तिसऱ्या वेळेस आता एकदा, दोनदा आणि तीनदा झालंय की या लेवल पर्यंत किमती गेल्या होत्या, भाव वर गेले होते आणि तिथून परत खाली फिरतायत. ठीक आहे. आता फोर्थ टाइम इथे खाली आला जेव्हा वर 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 गेले. एकाच आठवड्यामध्ये किमती 4% वाढल्या. इथे तुम्हाला काय माहितीये, इथे बाबा सावध हो. इथे आधीचा रेजिस्टन्स आहे. किमती परत खाली येऊ शकतात. आले का? आल्या. खाली येऊन परत वर गेल्या, परत वर. अरे 1 2 3 4 4 वेळेस किमती वर जाऊन परत ते याच लेवल पासून खाली आल्या होत्या. बी अलर्ट. आल्या का खाली? येस आल्या. इकडे परत वर गेल्यावर अरे आधीचा इथे रेजिस्टन्स आहे. बी अलर्ट, स्टे अलर्ट. परत किमती खाली येऊ शकतात. आले का? नाही. ठीक आहे. म्हणजे एकदा, दोनदा, तीनदा, चारदा किमती खाली आल्या, पण पाचव्या वेळेस मात्र तिथून किमती खाली आल्या नाहीत. इथे आपण याला म्हणणार आहे रेजिस्टन्सचा ब्रेकआउट. बघा आता इथे एक कॅच आहे. इथे तर मी पास्ट मधला कुठला तरी बघतोय ना, पास्ट मधला कुठला तरी बघतोय म्हणून मला इथे माहिती की हा ब्रेकआउट आहे, राईट. पण इथे सुद्धा ब्रेकआउटच होता. हा होता की नव्हता? म्हणजे आधीचा तुम्ही रेजिस्टन्सची ही लाईन मार्क करून ठेवली, तिला रेजिस्टन्स म्हणजे लाल करून ठेवतो. ठीक आहे. रेड करून ठेवतो आणि या रेडला काय झालंय बघा. आता इथे काय होतंय, रेजिस्टन्स आहे. इकडे एक आठवडा किमती वाढल्या, सेकंड वीक किमती वाढल्या, थर्ड वीक किमती वाढल्या, फोर्थ वीक. वीक चालू असताना काय झालंय, किमती वाढल्या 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 आणि इथे जेव्हा किमती गेल्या तेव्हा मला इथे पण ब्रेकआउट वाटला होता. म्हणजे इथे गणलो की नाही मी? हा काय, याला मी काय म्हणणार आहे, एक हा फेक ब्रेकआउट आहे. हे नंतर मला कधी जाणवलं, जेव्हा किमती वर गेल्यानंतर 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 त्या आठवड्यामध्ये शेवटी शेवटी म्हणजे सेकंड हाफ मध्ये परत किमती खाली आल्या. आणि याचाच आपण एक टाईप बघितला होता कुठला, से असा पॅटर्न की ज्याच्यामध्ये त्या कॅन्डलची अपर वीक मोठी आहे आणि लोअर वीक छोटी आहे. बट त्या कॅन्डल आपण ही अजून शिकलेलो नाहीये. बट आपण एक कॅन्डल सिकचा प्रकार शिकलो होतो, दॅट वॉज ग्रेवस्टोन डोजी. ग्रेवस्टोन डोजी मध्ये काय होतं, अपर वीक मोठी, ओपन झाला, वर गेला, खाली आला आणि इथे क्लोज झाला. ओपन इज इक्वल टू क्लोज, हा लो हा हाय. ग्रेवस्टोन डोजी. ठीक आहे. पण या कॅन्डल मध्ये आणि ग्रेवस्टोन डोजी मध्ये काय फरक आहे, तर ग्रेवस्टोन डोजी मध्ये ओपन इज इक्वल टू क्लोज होता. त्याच्या ऐवजी इथे काय झालंय, एक म्हणजे कलर बदललाय आणि दुसरी म्हणजे छोटीशी का होईना बॉडी आहे. मी तुम्हाला आता बघा, आपण परवा काय शिकलो होतो, कॅन्डल सिक्सचे पॅटर्न. जेवढी बॉडी मोठी तेवढी ती स्ट्रॉंग कॅन्डल. एकच मिनिट द्या मला. डन का? आता हा फेक ब्रेकआउट आहे हे कळण्याकरता, आपण काही टूल्स हळूहळू वापरणार आहोत. बट आता आपल्याकडे काय आहे, आता आहे फक्त कॅन्डलस्टिकचा पॅटर्न. म्हणजे हा जो ग्रेवस्टोन डोजी सारखा पॅटर्न होता तोच पुढे आपण आज जाता जाता हे पॅटर्न बाकीचे पुढचे कॅन्डलस्टिकचे जे पॅटर्न्स आहेत ते शिकूच. पण इथे काय आहे, इथे बघा आता इथे आहे रेजिस्टन्स. आणि रेजिस्टन्सला काय झालंय, तर सुरुवातीला हा वीकली पॅटर्न, वीकली आहे हा, जास्त डेटा आहे आपल्या स्क्रीनवर म्हणून डझंट मॅटर की तो वीकली आहे की टाइम फ्रेम जी काही असेल, प्रत्येक ठिकाणी हे असंच होतं. इथे आधी काय झालंय, आधी भाव वाढले बघा, इकडून वर 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 जात आहेत किमती, वर जात आहेत. या वीक मध्ये सुद्धा, हा जो वीक आहे या वीक मध्ये सुद्धा
वर जात आहेत, नंतर खाली आले खाली आले खाली आले आणि तिथे हा असा काहीतरी पॅटर्न बनला. पण मुळात मुद्दा काय आहे की आधी भाव वर गेले होते, नंतर भाव खाली आले. आधी भाव वर गेले होते, नंतर भाव खाली आले होते. आणि हे नंतर भाव खाली आल्यानंतर त्याच्या पुढे काय झालंय, पुढे हे आधी जेवढे वर गेले होते तेवढे वर जाऊ शकले नाहीये आणि खाली झाले. म्हणजे इथे काय बनलाय, इथे ऍक्च्युअली काय आलाय, इथे आलाय रेजिस्टन्स, पण तो एकाच आठवड्यात आलाय का नाही, पुढचे 2 महिने सारखे प्रयत्न करत होते किमती त्याच्या वर जायचा बट फेल होत होत्या. आता हे फेल का होत होत्या, तर कदाचित त्या कंपनीची तेवढी लायकीच नव्हती भाव वाढायची, किंवा त्या कंपनीला काही नवीन ऑर्डर मिळालीच नसेल, ऑर्डर मिळाली नसेल, किंवा काही तेवढी पॉझिटिव्ह गोष्ट नसेल, किंवा ही जी पॉझिटिव्ह गोष्ट होती त्याचा ऑलरेडी इथे भाव वाढलाय. ठीक आहे, ज्या काही या गोष्टी हळूहळू कळतील. नंतर भाव खाली आले आले आले, इथे मात्र आलाय ब्रेकआउट. आता या कॅन्डल मध्ये, ही जी कॅन्डल दिसते या कॅन्डल मध्ये आणि या कॅन्डल मध्ये एक फरक आहे. काय फरक आहे सांगा, प्रत्येकाने सांगायचंय, तिघांनी सांगा. म्हणजे साठे सर काय फरक आहे, ही कॅन्डल थांबा मी मार्क करतो. ही कॅन्डल आणि ही कॅन्डल, या दोन्ही कॅन्डल्स मध्ये फरक काय काय आहे? राईट साईडची म्हणजे माझ्या स्क्रीनच्या राईट साईडची जी आहे, तुमचं आता कर्सर आहे तिथे वीक छोटी आहे एज कम्पेअर्ड टू जिथे तुम्ही फेक ब्रेकडाऊन लिहिलंय तिथली कॅन्डल. ठीक आहे, म्हणजे ही कॅन्डल या कॅन्डल मध्ये वीक मोठी आहे, या कॅन्डल मध्ये वीक छोटी आहे. साठे सर मॅडम म्हणतायत ते बरोबर आहे का, तुम्हाला पण तसंच दिसतंय का की तुमच्याकडे वेगळा चार्ट दिसतोय? अलके सर तुमचं काय मत आहे? हा बरोबर आहे सर, बॉडी मोठी आणि या कॅन्डल फेक ब्रेकआउटच्या इकडे बॉडी छोटी आहे, विक मोठी आहे. आणि हा लोअर वीक पण नाहीये आय थिंक. व्हेरी गुड आहे हा डिफरन्स. इथे अपर वीक मोठी आहे आणि इथे अपर वीक छोटी आहे. इथे लोअर वीक छोटी आहे पण इथे लोअर वीक नाहीच आहे. कसं कळलं मला लोअर वीक नाहीये? नाहीच म्हणजे एकदम कमी आहे. बघा ओपन आहे, लो क्लोज बघा त्याचा. जस्ट येस 1247.10चा ओपन आहे आणि लो आहे 45.55, म्हणजे 1.5 पॉइंट्स. दीड पॉइंट, ₹1.5. 1200 रुपयामध्ये ₹1.5 तर काहीच नाही ना. ते पण एका आठवड्यामध्ये, एक आठवड्याचा टाइम फ्रेम आहे आपला. ₹1.5 काहीच नाही. म्हणजे काय आहे याच्यामध्ये, काय झालंय त्या दिवशी किंवा त्या आठवड्यामध्ये बाजार चालू झाल्यापासून, बघा बाजार चालू झाला, चालू म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ओपन झाल्यापासून भाव फक्त ₹1.5 खाली आला आणि वर 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 वरच जात राहिले आणि वर जाऊन टॉप हा तुमचा झाला हाय. हाय पासून क्लोजिंग फक्त थोडंसंच आहे. बघा आता हा झाला ओपन, लो, हाय आणि क्लोज. आणि हा जो डेटा आहे या डेटाची बनली एक कॅन्डल. कशी कॅन्डल बनली ती, तर इथे विक बनली, ओपन आणि खाली छोटीशी लोअर विक. आता अजून एक गोष्ट, या बॉडीपेक्षा ही बॉडी मोठी आहे. बॉडी मोठी म्हणजे काय, तर ग्रीन कॅन्डल कुणामुळे बनते, बायर्समुळे की सेलर्समुळे? बायर्समुळे. बायर्समुळे काय होतं, त्याच्यामध्ये डिमांड येते आणि डिमांड आल्यावर काय, कुठल्याही गोष्टीला, वस्तूला किंवा कशालाही जेव्हा डिमांड येते तेव्हा त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी तेव्हापासून चालू होते. आता पॉझिटिव्हिटी आपल्या दृष्टीने कशामध्ये, प्राइस मध्ये. म्हणजे जेव्हा एखाद्या टोमॅटोला जरी डिमांड आली तरी टोमॅटोचा भाव वाढतो, तांदूळाला डिमांड आली की तांदूळाचा भाव वाढतो, सोन्याला डिमांड आली की सोन्याचा भाव वाढतो. करेक्ट आहे? तसं आपल्याकडे काय आहे, या कंपनीचा शेअर आहे, त्या कंपनीच्या शेअरला डिमांड आली की त्या कंपनीच्या शेअरचा भाव वाढणार. आता हे मी एवढ्या
याच्यामध्ये न म्हणता फक्त एका कॅन्डल मध्ये, जी माझी वीकली टाइम फ्रेमची कॅन्डल आहे, म्हणजे एका आठवड्याची कॅन्डल आहे, तो आठवडा सुरू झाल्यापासून डिमांड आली 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 आणि भाव वाढत आहे. म्हणजे ती कॅन्डल कशी बनली, इकडे अशी वर 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 इकडे हाय पर्यंत गेली होती आणि मात्र शेवटी काय झालं, थोडासा खाली आला, क्लोजिंग थोडासा खाली, ओपन खाली क्लोजिंग वर, म्हणून ती बुलिश कॅन्डल आहे. क्लिअर आहे का? ओपन खाली क्लोजिंग वर म्हणून बुलिश कॅन्डल. आणि ती जर एखादी कॅन्डल, आता ही कॅन्डल बघा, त्याच्या ऐवजी या कॅन्डल मध्ये काय झालंय, इकडे ओपन झालंय, भाव खाली आले आणि इथे क्लोजिंग प्राइस खाली आहे, ओपनिंग पेक्षा क्लोजिंग प्राइस खाली, इज बेरिश कॅन्डल. ओपनिंग पेक्षा क्लोजिंग खाली असेल ती कॅन्डल बेरिश, आणि ओपनिंग पेक्षा क्लोजिंग वर असेल ती कॅन्डल बुलिश कॅन्डल. ठीक आहे. आता हा फेक म्हणजे फेक इज फेक, एक मराठी शब्द नाही आठवत आहे मला आता. फसवणारा लाईक राईट, खोटा खोटा खोटा, फसवा. दिसतोय ना. आणि तिथे बघा, आता इथे जो हा असे जे ब्रेकआउट आहे, इथे हा जो कॅन्डलस्टिकचा पॅटर्न तयार झालाय, पण तो पॅटर्न नुसता आपल्याला कॅन्डलस्टिकचा पॅटर्न बघायचा नाहीये, तर त्याच्या जोडीला आपल्याला हे पण बघायचंय, तिथे सपोर्ट आहे की रेझिस्टन्स आहे, सपोर्ट आहे की रेझिस्टन्स आहे. ठीक आहे. आणि हे सपोर्ट रेझिस्टन्सेस आपल्याला सपोर्ट रेझिस्टन्सेस कुठे दिसतील आपल्याला हे सपोर्ट रेझिस्टन्सेस दिसतील आपल्या चार्टवर. परत एकदा आता हे काय बघतोय आपण, सपोर्ट्स आणि रेझिस्टन्सेस. सपोर्ट्स म्हणजे अशा जागा जिथून भाव परत वर जात आहे. इथे आपण आता एक रेझिस्टन्स बघितला, याच चार्टवर, रिलायन्सच्या याच चार्टवर तुम्हाला कुठे सपोर्ट दिसतोय का? रेझिस्टन्स तर झाला, पण इथे बघा अराउंड 1000. एरिया चार्ट करून दाखवतो एकदा बघा. इथे खाली आला खाली आला खाली आला, जर एरियावर केला असता तर मला अजून ही पण लेवल दिसली असती की या लेवलच्या जवळपास किमती परत बाउन्स बॅक होत आहेत. इकडे आला परत वर, इकडे आला परत वर, वर खाली वर 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 एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा. त्यामुळे एकापेक्षा जास्त तिथे लोकेशन असू शकतात. 1065 आणि 1014. चला दोन्ही पण घेतो आणि यालाच मी कॅन्डल्स मध्ये कन्वर्ट करतो. इथे आता मला काय दिसतंय, इथे सपोर्ट आहे. इथे काय दिसतोय, इथे सपोर्ट आहे. इथे काय आहे, रेझिस्टन्स आहे. इथे रेझिस्टन्सचा ब्रेकआउट आहे, रेझिस्टन्सचा ब्रेकआउट आहे. आणि बघा आता जादू, ही एक लेवल आहे. कितीची लेवल आहे, जवळपास 1250 ची. चला थोडस याला फाईन ट्यून करतो, एक्झॅक्ट 1250 ला याला घेतो. 1250 1065 ठीक आहे. आता बघा काय झालं, इथे आला ब्रेकआउट. ब्रेकआउट आल्यानंतर काय झालं बघा, किंमत वाढली, किंमत वाढली, परत साइडवेज खाली वर, परत किंमत वर, परत खाली 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 खाली. आणि काही दिवसांनी, म्हणजे इथे जेव्हा ब्रेकआउट आला होता, डेट वॉज 18 डिसेंबर 2023. 2023 आहे, डिसेंबर 23, डिसेंबर 24 आणि आता जून चालू आहे, म्हणजे जवळपास 1.5 वर्षापूर्वीची ही लेवल आहे. ब्रेकआउट परत बघा, डिसेंबर 2023 नंतर डिसेंबर 2024, 1 वर्षानंतर सुद्धा त्याच किमतीला ट्रेड होतोय. 1 वर्षानंतर सुद्धा त्याच किमतीला ट्रेड होतोय.
नंतर आता बघा इथे खाली आला होता, या इथे खालून परत बाउन्स झाले होते, इथे सुद्धा मी इथे याला काय म्हणू शकतो, सपोर्ट म्हणू शकतो का, येस सपोर्ट. इथेच बरोबर एका दिवशी ही तारीख पण लक्षात ठेवा, 7 एप्रिल. या 7 एप्रिलला भरपूर चांगले कॅन्डलस्टिकचे पॅटर्न तुम्हाला जवळपास प्रत्येक चार्टवर दिसेल. 7 एप्रिलला काय होतं, 7 एप्रिलला आठवतंय की कुणाला 7 एप्रिलला काय होतं ते, 7 एप्रिल ट्रम्प साहेबांनी जरा एक्सटेंड केली होती आय थिंक. व्हेरी गुड. ट्रम्पने तो जेव्हा आला तेव्हा त्यांनी एक काहीतरी 90 दिवस नंतर त्याच्यामध्ये 1 महिना असं काहीतरी हे दिलं होतं की त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी रेसिप्रोकल टेरिफ लावणार, जे लावले नाही लावले वगैरे वगैरे. एक्सटेंड केलं. त्या दिवशी निफ्टी बघा, निफ्टीचं पण दाखव, त्या दिवशी निफ्टी 5% मायनस मध्ये ओपन झाली. ओपन झाल्यानंतर काय झालं, ते 90 डेज संपले होते. ओपन झाल्यानंतर काय झालं, तर तो भरपूर खालच्या रेटला बरेच शेअर्स मिळाले, म्हणून तिथून काय इथून डिमांड आली आणि भाव वाढायला चालू झाले 7 एप्रिलला. ही वीकली टाइम फ्रेम आहे, पण तुम्ही जर डेली टाइम फ्रेम बघितलं तरी पण डेली टाइम फ्रेम मध्ये अशाच कॅन्डल दिसतील तुम्हाला, ज्या खाली ओपन झाल्या आणि तिकडून वर 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 जात राहिल्या. डिमांड आली. का डिमांड आली, अरे यार कंपनी तर चांगली आणि एवढी स्वस्तात मिळते मला. ते जी कंपनी इकडे बघा रेट किती आहे, 1600-1700 रुपयाला, 1600 रुपये भाव होता, ती मला 1100 रुपयाला मिळते, 500 रुपये स्वस्त. कंपनी रिलायन्स चांगली कंपनी आहे. तिथून बाईंग झालं, डिमांड आली आणि भाव परत वाढले आणि वाढून 1400-1500 रुपयापर्यंत गेले. म्हणजे ही काय, आणि त्याच्या आधी काय झालं होतं, तर इकडे तुम्हाला काय माहितीये, मागच्या वेळेस इकडे आले होते, भाव इकडून वरून खाली आले होते, सपोर्ट घेतला होता आणि सपोर्ट वरून परत वर गेले होते. आता सुद्धा पॉसिबिलिटी आहे, हा झाला तुमचा सपोर्ट. परत ही रेजिस्टन्स. आता बघा जसं जसं काळ पुढे चाललाय तशा तशा माझ्या लेवल्स आता बदलत राहतील. आता मी रेजिस्टन्स म्हणून कुठली लाईन घेणार आहे, इकडे घेणार आहे. का घेणार आहे तुम्हाला त्याचं मी न सांगता तुम्हाला कळेल. 1500 रुपयाच्या जवळपास. का तर वर गेला होता 1500 खाली, 1500 खाली, 1500 खाली, 1500च्या वर पण आला खालीच. आता 1500 रुपये भाव झाला तर काय होईल, तिथून परत खाली येऊ शकतो. म्हणजे रिलायन्सला आता काय आहे, 1500 रुपीच्या जवळपास आहे रेजिस्टन्स. बघा याला आता परत टाइम फ्रेम चेंज करतोय, याला करणार आहे मी डेली. आहे का, बघा किती प्रयत्न झालाय वर जायचा वर जायचा वर जायचा. इथे प्रयत्न झाला पण फेल झाला. हे जे वीकली टाइम फ्रेम आहे, या वीकली टाइम फ्रेम वर इथे आपल्याला काय दिसेल, फेक ब्रेकआउट. का बघा 1 2 3 4 5 6 वेळेस या लेवलच्या वर जायचा प्रयत्न, एकदा त्यापैकी झाला पण तो पण खाली आला, फेल झाला. नेक्स्ट आता परत 1512-15 रुपयाच्या जवळपास इथे काय आहे, आता जरी किमती वर गेल्या तरी तिथे काय आहे, रेजिस्टन्स. म्हणजे इथे किमती जातील आणि परत कदाचित खाली येतील, हे आपल्याला आता माहिती आहे. अगेन इथे दोनदा काय झालंय, तर इथे खाली येऊन परत बाउन्स होऊन परत वर गेल्या किमती, म्हणजे इथे झालाय सपोर्ट. सेम हिअर, इथे आहे सपोर्ट सपोर्ट सपोर्ट, इथे आहे रेजिस्टन्स. दिसतोय का बघा, रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स. म्हणजे एकाच चार्टवर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी सपोर्ट आणि बऱ्याच ठिकाणी रेजिस्टन्स दिसत आहेत, एकापेक्षा जास्त वेळेस आणि जास्त ठिकाणी. करेक्ट आहे का माझं स्टेटमेंट? म्हणजे आता मी काय म्हणतोय, या 1512 रुपयाच्या जवळपास इथे 1 2 3 4 5 6 वेळेस रेजिस्टन्स आहे. ऍट द सेम टाइम ही जी लेवल आहे इथे 1315 रुपये, 1 2 3 4 टाइम्स काय आहे हा रेजिस्टन्स. ऍट द सेम टाइम हे 1160 रुपये 2 टाइम्स इथे काय आहे सपोर्ट. माझ्या चार्टवर किती बनल्या जातं, 1015 1065 1160 1310 त्यानंतर 1515. अजून बघा मी कितीही लेवल्स मार्क करू शकतो. करायचे किती हे आपण हळूहळू बघू, पण आता माझं काम काय आहे, लेवल्स मार्क करणं. जिथे तुम्हाला वाटतंय की किमती खाली येऊन परत बाउन्स झाले तिथे सपोर्ट, खाली येऊन बाउन्स झाले सपोर्ट, खाली येऊन परत बाउन्स झाले सपोर्ट. क्लिअर आहे का? ठीक आहे. सपोर्ट म्हणजे काय, अशी जागा जिथून किमती खाली येऊन परत वर जात आहेत, खाली येऊन परत वर जात आहेत, खाली येऊन परत वर जात आहेत.
रेझिस्टन्स म्हणजे अशी जागा जिथे किमती वर जाऊन परत खाली येतात, वर जाऊन परत खाली येतात, वर जाऊन परत खाली येतात, वर जाऊन परत खाली येतात. म्हणजे रेझिस्टन्स नेहमी कुठे बघायचं आहे आपल्याला? वर. आता बघा, ही जी लेवल आहे 1512, आता किंमत किती चालू आहे? 1450. रिलायन्स मध्ये, रिलायन्सला उद्या एक मोठी ऑर्डर मिळाली. रिलायन्स काय करते? पेट्रोकेमिकल मध्ये आहे, किंवा रिलायन्सने एखादा नवीन प्लांट चालू केला, किंवा रिलायन्सने अजून एखादं काहीतरी मोठं दुसरं काहीतरी प्रोडक्ट लॉन्च केलं, किंवा रिलायन्सने एखादी दुसरी प्रॉफिट मध्ये असलेली कंपनी टेक ओव्हर केली, ॲक्वायर केली, बाय केली, विकत घेतली, तर काय तुम्हाला वाटेल की रिलायन्स वाढेल? आता रिलायन्स वाढेल म्हणजे काय? रिलायन्सच्या कंपनीचा शेअर वाढेल. 1450 वरून वर जाईल, वर जाईल, वर जाईल, वर जाईल, वर जाईल, वर जाईल, आणि 1515 रुपयाच्या जवळपास तिथे काहीतरी न्यूज येईल, आणि तिथे निगेटिव्ह काहीतरी न्यूज येईल, आणि तिथून परत कंपनीच्या शेअरचा भाव खाली येईल. का खाली येईल? कारण तिथे आहे रेझिस्टन्स. पण यायलाच पाहिजे असं काही कंपल्शन आहे का? नाही, यायला पाहिजे असं काही कंपल्शन नाही. म्हणजे तिथे दुसरी गोष्ट एक काहीतरी होईल. काय होईल? सांगतो. म्हणजे या कंपनीचा शेअरचा भाव वाढला, खाली आला, वाढला, खाली आला, इथे वाढला आणि अजून वर गेला. इथे याला, या गोष्टीला मी काय म्हणणार आहे? याला मी मगाशी म्हटलं होतं ब्रेकआउट. म्हणजे रिलायन्स या कंपनीचे शेअरचे भाव 1515 रुपये ब्रेकआउट करून वर चालले. परत त्याच्या आधीचा अजून एक रेजिस्टन्स मला इथे दिसतोय का? हा 1600. दिस इज रेजिस्टन्स. किती? जवळपास 1600 रुपयाला. मग 1600 रुपयाला परत इथे रेजिस्टन्स येईल आणि परत तुमची खाली येतील. पण खाली आल्याच पाहिजे असं काही कंपल्शन आहे का? नाही. कदाचित हा 1600 रुपये सुद्धा ब्रेकआउट येईल. पण आपल्याला करायचं काय आहे? आपल्याला करायचंय ट्रेडिंग. ट्रेडिंग कुठे? सपोर्टला बाय, रेजिस्टन्सला सेल. सपोर्टला बाय, रेजिस्टन्सला सेल. सपोर्टला बाय, रेजिस्टन्सला सेल. बट एवढी सोपं थोडीच आहे. सेम चार्ट. रेजिस्टन्स, 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 ब्रेकआउट, खाली आला, परत रेजिस्टन्स, 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 ब्रेकआउट. ठीक आहे. त्यानंतर परत वर गेला, वर गेला, वर गेला, खाली सपोर्ट, वर, खाली सपोर्ट, वर, खाली सपोर्ट, परत वर, सपोर्ट, वर. आता इथे बघा, 1 2 3 4 वेळेस इथे काय सपोर्ट आहे, आणि त्याच लेवलवर इथे काय बनतोय? इथे बनतोय रेजिस्टन्स. इथे काय बनतोय? याच लेवलचा, ही जी लाईन आहे माझी 1444 ची, 1444, इथे आधी सपोर्ट आहे, आणि या सपोर्टचा पुढे बनतोय रेजिस्टन्स. या सपोर्टचा पुढे जाऊन बनतोय रेजिस्टन्स. अजून काही ठिकाणी बघू. मी लाईन चेंज करत नाहीये ना, नाहीये माझ्या लाईन मी चेंज करत नाहीये. मागे बघा, इथे रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्स होता, त्याच रेजिस्टन्सला इथे बरोबर सपोर्ट घेतलाय. इथे रेजिस्टन्स होता, त्याच रेजिस्टन्सला इथे सपोर्ट 1 2 3 4 टाइम्स सपोर्ट बनलाय. कुठली पण लाईन माझ्या चार्टवर ज्या मी लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत त्यावरची कुठलीही लाईन घेतोय, आणि मी हा रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स आहे, इथे येईल रेजिस्टन्स, आणि हा रेजिस्टन्स नंतर सपोर्टचं काम करेल. बघा, आधीचा रेजिस्टन्स नंतर सपोर्टचं काम करेल. आधीचा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स, 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 नंतर सपोर्टचं काम करेल. हा आधीचा रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, नंतर सपोर्टचे काम करतोय. आणि तुम्ही जे मार्किंग केलंय, तुम्ही तर फक्त इकडे बघून केलंय ना, आत्ता काय चालू आहे किंवा हे काय चालू होतं. पण हे जे मार्किंग आहे, हे मार्किंग असतं लेवल्स, आपण ज्याला म्हणतो 1300 रुपये. 1300 रुपयाला काय झालंय? वर जाऊन परत खाली, वर जाऊन परत खाली. आता बघा, मी काय म्हणतोय आता, परत आधीचा रेजिस्टन्स नंतर सपोर्टचं काम करेल. रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, रेजिस्टन्स. आता कोणी कन्फर्म सांगू शकतं का रिलायन्सच्या कंपनीचे शेअरचे भाव वर जातील की खाली जातील? कोणी आहे मार्केटमध्ये असं?
कुणीच नाही. आपण काय करणार आहे, आपण प्रोबॅबिलिटीवर काम करणार आहे की वर जाऊ शकतील की खाली जाऊ शकतील, खाली आले तर काय करायचं, वर गेले तर काय करायचं. बघा आता मी काय बडबड केली, मी म्हटलं की आधीचा रेझिस्टन्स नंतरचा सपोर्ट म्हणून काम करतो. म्हणजे हा रेझिस्टन्स आहे, हा रेझिस्टन्स आहे, हा रेझिस्टन्स आहे. उद्या जर रिलायन्स कंपनीमध्ये काहीतरी आग लागली तर काय होईल, शेअरचे भाव वर जातील की खाली जातील? खाली. खाली ना. मग खाली गेल्यावर काय होईल, 1449, 1440, 1430, 1410, 1350, खाली 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 आणि 1300 पर्यंत खाली येतील. पण 1300 पर्यंत खाली आल्यावर माझ्या डोक्यात काय, रिलायन्स ही एक चांगली कंपनी आहे, त्या चांगल्या कंपनीला म्हणजे हा जो 1400 1450 भाव होता तिथून 150 रुपये म्हणजे जवळपास 10% खाली आला आहे. तर आणि तेव्हाच एखादी पॉझिटिव्ह न्यूज आली त्या कंपनीची किंवा ही जी निगेटिव्हिटी होती ती संपली तर काय होईल, इथून शेअरच्या किमती परत वाढायला चालू होतील आणि तेव्हा आपण काय म्हणू, इथे रिलायन्सने 1300 रुपयाला सपोर्ट घेतला, 1300 रुपयाला सपोर्ट घेतला. म्हणजे थोडक्यात काय, आधीचा जो रेझिस्टन्स होता इट बिकेम सपोर्ट. रेझिस्टन्स 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 आणि तो रेझिस्टन्स इथे बनला सपोर्ट. म्हणजे आधीचा रेझिस्टन्स नंतर सपोर्ट बनणे, या गोष्टीला आपण म्हणतो, इथे एक प्रिन्सिपल आहे. त्या प्रिन्सिपलचं नाव इज प्रिन्सिपल. कसं प्रिन्सिपल प्रिन्सिपल ऑफ पोलॅरिटी. हे पोलॅरिटी म्हणजे काय, इथे आहे बायर्स आणि सेलर्सची पोलॅरिटी, बायर्स आणि सेलर्सची गर्दी, बायर्स आणि सेलर्सची गर्दी. गर्दी म्हणजे काय, इथे पोल. पृथ्वी माहिती आहे का, इथे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहेत, माहिती आहे ना. या पोलर रिजनला काय आहे, इथे खूप जास्त ते मॅग्नेटिक फील्ड वगैरे वगैरे जे काय असेल ते. इथे जी गर्दी असते ती तशीच गर्दी इकडे पण आहे. कुणाची, फक्त बायर्सची आहे का, नाही, बायर्स आणि सेलर्स दोघांची आहे. पण इथे काय झालंय, सेलर्सची ताकद जास्त आहे म्हणजे इथे सप्लाय जास्त आहे, सेलरची ताकद जास्त आहे म्हणजे सप्लाय जास्त आहे, म्हणून भाव खाली आले. पण आता इथे पुढे जाऊन काय होतं, पुढे जाऊन याच लेवलला बनतो सपोर्ट. हा आहे प्रिन्सिपल ऑफ पोलॅरिटी. इथे बघा, हा काय होता, सपोर्ट होता की रेझिस्टन्स होता, इथे होता सपोर्ट, इथे होता सपोर्ट, इथे होता सपोर्ट. म्हणजे आता या लेवलवर काय बनेल, इथे बनेल रेझिस्टन्स. बनलाय का बरोबर, हीच लेवल बघा, सपोर्ट 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 आणि बरोबर इथेच बनलाय रेझिस्टन्स अजूनही. म्हणजे आता आज सुद्धा रिलायन्स कुठे ट्रेड करतोय, तर रेझिस्टन्स वर ट्रेड करतोय. आधीचा सपोर्ट नंतरचा रेझिस्टन्स. म्हणजे आता ऍक्च्युअली काय केलं पाहिजे आपण, जर आपल्याकडे इथे कुठेतरी आधी घेतलेले रिलायन्स कंपनीचे शेअर्स असतील तर त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक केला पाहिजे का, तर इथे आहे रेझिस्टन्स. किती रुपयाला, 1450 रुपयाला. ठीक आहे, क्लिअर आहे का. चला सांगा मग आज काय काय बघितलं, 1-2 मिनिटांमध्ये रिवाइज करू आणि काही क्वेरी असेल तर ती सॉल्व्ह करू, त्याच्यावर डिस्कशन करू. पटकन बोला सगळ्यांनी, काय काय बघितलं पण आज. रेझिस्टन्स आणि सपोर्टच्या लेवल्स, ब्रेकआउट, फेक ब्रेकआउट्स आणि म्हणजे आधीचे रेझिस्टन्सेस कसे नंतर सपोर्ट बनतात
दॅट इज प्रिन्सिपल ऑफ पोलॅरिटी. then at the end principle of polarity. बस एवढंच, म्हणजे एवढंच शिकलो ना आपण आज. मेजर एवढंच होतं आय थिंक. मेजर एवढंच होतं. मेजर एवढंच होतं. ठीक आहे साठे सर, अनम्यूट करा. आहेत का? ठीक आहे. सपोर्ट म्हणजे अशा लोकेशन जिथून किमती परत वर जातात. रेजिस्टन्सेस म्हणजे अशा लोकेशन जिथून किमती परत खाली येतात. सपोर्ट, प्रिव्हियस सपोर्ट बिकम्स रेजिस्टन्सेस आणि प्रिव्हियस रेजिस्टन्सेस बिकम सपोर्ट. म्हणजे आपल्याला, आपण जेव्हा ट्रेड करतो ना, तेव्हा आपल्याला पाहिजे अंदाज आला पाहिजे की या कंपनीच्या शेअर्सचा भाव वाढेल की पडेल. आता तुम्ही जेवढे इथे लोक आहेत तेवढ्या सगळ्यांनी ट्रेड केलेले आहेत, ठीक आहे ना. तर तुम्ही काय करताय, वरच जाईल म्हणताय की वर जाऊ शकतो म्हणताय? अनालिसिस करताना म्हणजे आता जो चार्ट दिसतो त्यानुसार म्हणताय सर तुम्ही? कसंही तुम्ही कुठला पण रेफरन्स घेऊन काहीही बोला. आजचा म्हणजे आता रिलायन्सचा म्हणताय? नाही आता आपण जो आता स्क्रीनवर दिसतो चार्ट. बरं चला, याच्या रेफरन्सने बघू काय वाटतंय, काय होईल. वरच जाईल की खाली जाईल, की खाली जाईल की वर जाईल? सर कॅन्डलस्टिक करा ना प्लीज. रेड कॅन्डल आहे सर. चान्सेस रिव्हर्स व्हायचे असू शकतात. रेजिस्टन्सला रेड कॅन्डल आहे. व्हेरी गुड. आता ही कॅन्डल रेड आहे दिसली म्हणून तुम्हाला, पण हे लाईन चार्टवर काय तेच होतं ना, आधीचा सपोर्ट रेजिस्टन्स बनलाय आणि सुद्धा रेजिस्टन्स. म्हणजे आजची कॅन्डल रेड बनली आहे, याला रेफरन्स कधीचा होता? तर रेफरन्स वॉज मे बी 1 वर्ष आधीचा. 1 वर्ष आधी ना, 1 वर्ष आधी, 1 वर्ष आधी दिसते का डेट? जुलै 24. 1 वर्ष आधीचा रेफरन्स आहे. म्हणजे 1 वर्षानंतर इथे हे जे काही बायर सेलर होते, इथे जे काही बायर सेलर होते त्यांना बरोबर त्याच लेवलवरून का वाटलं की इथून परत किमती खाली यायला पाहिजे. इथून आता पण रेड कॅन्डल, आजची कॅन्डल रेड का बनली? सेलर्स ऍक्टिव्ह झाले. 1450. आता रेजिस्टन्सला आपल्यापैकी काही लोक बघतात चार्टच्या स्क्रीनवर 1 महिन्याचा चार्ट,